जय गुरुदेव. शिवाचाराचे नियोगे, जे चालती अनुरागे, तया मोक्षाची ये जागे, की जे सत्य कैलासी. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून शिवाचाराचा महिमा सांगतात. सद्गुरु कृपेने साधकाला इष्टलिंग दीक्षा मिळते. इष्टलिंगाची पूजा करत करत तो सद्गुरुनाथाकडून पंचाचार समजून घेतो आणि त्या प्रेमाने शिवभक्ती करतो. अशा भक्ताला त्याच्या जीवनात पूर्ण आनंदाची प्राप्ती होते, पूर्ण समाधानाची प्राप्ती होते आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते. आणि ते कैलास म्हणजे याची देही याची डोळा, अंतरंगातच त्याला शिवतत्वाची अनुभूती येते. हा या ओवीचा सरळ भाव आहे. आता आपण या ओवीचं चिंतन करू, या ओवीतील आध्यात्मिकता पाहू. शिवाचाराचे नियोगे, मिळालेला मानवी जन्म आणि मानवी जन्म मिळून ही सत्संगती मिळाली, चांगली संगती मिळाली. चला गुरु महाराजाकडे जाऊ, त्यांचं प्रवचन ऐकू. अशा सत्संगतीतून माणूस गुरु महाराजाकडे जाऊ लागला, त्यांचे प्रवचन ऐकू लागला आणि त्याला इच्छा निर्माण झाली की गुरु महाराजाकडून आपण दीक्षा घ्यावी. असा शुद्ध अंतकरणाचा साधक गुरु माऊलीकडे जातो. त्यावेळेस त्याला सद्गुरु माऊली इष्टलिंग दीक्षा देतात आणि इष्टलिंग दीक्षा देऊन सांगतात, हा तुझा पती आहे आणि तू त्याची सती आहेस. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे लाविले, ते ध्याता भले एकनिष्ठ. सद्गुरुनाथ लिंगाचं आणि अंगाचं, जीवाचं आणि शिवाचं लग्न लावतात आणि साधकाला सांगतात 15 ठिकाणी भस्म लावायचं. रोज सकाळी इष्टलिंग पूजा करायची, इष्टलिंगाचा तीर्थ प्रसाद घ्यायचा, शिवाय नमा मंत्राचा जप करायचा. असा सद्गुरुनाथाकडून उपदेश मिळतो आणि साधक लिंगाचार पाळू लागतो. तो इष्टलिंग पूजा केल्याशिवाय पाणीही पेत नाही. इष्टलिंग म्हणजे माझे गुरु आहेत आणि गुरु म्हणजे माझा इष्टलिंग आहे आणि माझ्या हृदयातला आत्मा म्हणजेच लिंग आहे, माझा प्राण म्हणजेच लिंग आहे, अशी दृढ भावना होते त्याची. आणि तो प्रत्येक कर्म इष्टलिंगाला अर्पण करतो. नवीन कपडे घेतले इष्टलिंगाला अर्पण करून घालतो. मुखमार्जन करताना ब्रशवर पेस्ट लावलं इष्टलिंगाला अर्पण करतो. त्यानंतर स्नानाचं पाणी इष्टलिंगाला अर्पण करतो. दिवसभरात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे काही कर्म होतील ते इष्टलिंगाला अर्पण होतो आणि त्याची कर्मबंधनातून मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होते. मग अशा साधकाच्या अंगामध्ये नम्रता येते, भ्रत्याचार, सेवाभाव येतो. त्याचं बोलणं गोड होतं, त्याच्या वागण्यामध्ये मृदुता येते, नम्रता येते आणि तो सर्वामध्ये परमेश्वर आहे या भावाने सर्वाशी नम्रतेने वागतो, सेवा करतो. पुढचा माणूस हा माझ्यासाठी देव आहे या भावनेतून त्याची सेवाभावी वृत्ती वाढते.
त्याला भ्रष्टाचार येतो. त्यानंतर गणाचार, शिवभक्त बांधवा, हा सर्व शिवभक्त माझे बांधव आहेत. हे बंधुत्वाचा भाव येतो. माझ्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे, शिवभक्ताचं रक्षण केलं पाहिजे अशी वृत्ती त्याच्या अंगात येते. हा गणाचार. इष्टलिंग पूजेने लिंगाचार, सेवाभावाने भ्रष्टाचार आणि गणाचार. पुढं सदाचार. आपण इष्टलिंग पूजा करतो, परमपूज्य आप्पाचे आपण शिष्य आहोत. आपण चांगलं वागलं पाहिजे. आपल्या शरीरानं कुणाला त्रास होता कामा नये, आपल्या बोलण्यानं कुणाला दुःख होता कामा नये, मनानं कुणाचं वाईट चिंतन करता कामा नये. अशी वृत्ती म्हणजे सदाचार. त्याच्या जीवनामध्ये सदाचार येतो. तो परधनाकडे ढुंकूनही पाहत नाही आणि परस्त्रीला माते समान समजतो, बहिणी समान समजतो, आपल्या कन्ये समान समजतो, पवित्र दृष्टीनं पाहतो. याचं नाव आहे सदाचार. लिंगाचार, गणाचार, भ्रष्टाचार, सदाचार आणि शेवटचा आचार शिवाचार. हे इष्टलिंग गुरुनं दिलेलं ते इष्टलिंग म्हणजे माझा आत्मा आहे आणि माझा आत्मा सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे. माझ्या हृदयात जो देव आहे तो सर्व प्राणी मात्राच्या हृदयात देव आहे. या दृष्टीनं जगाकडे पाहतो. सर्व प्राणी मात्रामध्ये माझा देवच आहे या भावनेनं सर्वामध्ये शिव पाहून त्याची दृष्टी शिवमय होते, त्याचा विचार शिवमय होतो, त्याच्या मुखातून निघणारा उच्चार शिवमय होतो, त्याचं दुसऱ्यासोबतचं वागतानाचा व्यवहार आचार शिवमय होतो. आपण शिवासोबत बोलत आहोत इतक्या आदरानं प्रेमानं पुढच्या माणसासोबत बोलतो, तितक्या प्रेमांचा व्यवहार त्याचा होतो. याचं नाव आहे शिवाचार. माझे हृदय जो वसे तोची सर्वा ठाई दिसे, ही वृत्ती शिवाचार. माऊली या ओवीत म्हणतात, शिवाचाराची नियोगे. जो भक्त शिवाचारानं वागतो, सर्वामध्ये माझा शिव आहे. मला कुणी चिमटी घेतलं तर दुःख होतं, तसं मी दुसऱ्याला चिमटी घेतलं तर दुःख होईल हे जाणीव असते. मी कुणाला कुणी मला जर अपमानास्पद बोललं तर मला जसं दुःख होतं तसं पुढच्या माणसालाही कुणी आपण अपमानास्पद बोललो तर त्याला दुःख होईल ही जाणीव. कारण माझ्या हृदयात जो आत्मा आहे तोच आत्मा समोरच्या माणसाच्या हृदयात आहे. तोच शिव सर्वत्र वसलेला आहे, चराचर प्रपंच रूपानं नटलेला आहे. या भावनेतून जो वर्तन करतो त्याला म्हणतात शिवाचाराचा योग साधला. शिवाचाराचे नियोगे. असा भक्त जो शिवाचाराचं आचरण करतो, जे चालती अनुरागे, त्यांचं चालणं बोलणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी भक्तिमय होतात. तो जेवण करत असताना हृदयातल्या परमात्म्याला शिवाला मी खाऊ घालत आहे असा भाव असतो. रस्त्यानं चालत असताना मी परमेश्वराची प्रदक्षिणा करत आहे असा भाव असतो. तोंडानं बोलत असताना भगवान शिवाचं नाम अमृत माझ्या मुखातून निघत आहे असा त्याचा भाव असतो. हातानं काम करताना शिव कार्य करत आहे असा त्याचा भाव असतो. अनुराग म्हणजे भक्ती, अनुराग म्हणजे निर्मळ प्रेम, निस्वार्थ प्रेम, अकारण प्रेम. कुठल्याही कारणाशिवाय जगामध्ये प्रेमानं वावरतो. त्याची प्रेमाची गंगा निरंतर वाहत असते. माऊली अशा भक्ताचं वर्णन करतात. शिवाचाराची नियोगे जे चालती अनुरागे, ते
भक्तिमय वर्तन करतात, त्यांचं वर्तन प्रेममय असतं. लक्षा माझी एक प्रेमाचा पुतळा, बहु होती गोळा वेशधारी. संत म्हणतात लाखामध्ये एक सापडतो असा प्रेमाचा पुतळा, ज्याला काहीच पाहिजे नसतं, फक्त तो आनंद वाटायला आलेला असतो, फक्त तो प्रेम द्यायला आलेला असतो, फक्त तो सुख द्यायला आलेला असतो, फक्त तो समाधान द्यायला आलेला असतो, फक्त तो दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी आलेला असतो. असा भक्तियुक्त अंतकरणाचा साधक शिवाचाराची साधना करता करता त्या भक्ती स्थलापासून माहेश्वर स्थल, प्रसादी स्थल, प्राणलिंगी स्थल, शरणस्थल, ऐक्यस्थल ही भक्तिरूपी गंगा त्या ऐक्यस्थलरूपी सागराकडे जात असते. अशी भक्तिरूपी गंगा ज्यावेळेस ऐक्यस्थलात जाऊन पोहोचते, सुरुवातीला मी इष्टलिंग पूजा करणारा आहे, मी इष्टलिंगाचा भक्त आहे म्हणणारा साधक इष्टलिंगाची पूजा करता करता प्राणलिंग पूजेत पोहोचतो. प्राणलिंग पूजेत पोहोचल्यानंतर माझा प्रत्येक श्वास भगवंताच्या सत्तेनं चालत आहे असा त्याचा भाव होतो. सर्वांच्या अंतर्यामी वसलेला परमात्मा शिव मी आहे अशी त्याची धारणा होते, त्याची प्राणलिंग पूजा होते आणि प्राणलिंग पूजा करता करता तो भावलिंगात पोहोचतो. तिथं मी शिव आहे हा मीपणा त्याचा गळून जातो आणि शिव आहे केवळ आहेपणा उरतो. अशी जागा म्हणजे मोक्षाची जागा म्हणतात. ते कैलास म्हणजे कुठला पर्वत नाही, तर आपल्या हृदयाकाशातलं ती निवांत आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, अखंड विश्वव्यापक आपलं स्वरूप, त्याची अनुभूती म्हणजेच मोक्ष, त्याची अनुभूती म्हणजेच कैलासाची प्राप्ती. ही करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरुनाथाकडून इष्टलिंग दीक्षा घेतली पाहिजे. त्यांच्याकडून लिंगाचार, सदाचार, गणाचार, भृत्याचार, शिवाचार समजून घेतला पाहिजे. अष्टावर्ण समजून घेतलं पाहिजे. गुरु, लिंग, जंगम ही 3 पूज्य आहेत. भस्म, रुद्राक्ष आणि मंत्र ही 3 पूजेची साधनं आहेत आणि तीर्थ आणि प्रसाद हे पूजेचं फल आहे. हे अष्टावर्ण समजून घेतलं पाहिजे आणि गुरुच्या चरणाजवळ बसून अप्पा भक्तस्थल काय आहे आम्हाला सांगा, माहेश्वर स्थल आम्हाला काय आहे सांगा, प्रसादी स्थल काय आहे, प्रसादीतून प्राणलिंगात कसं जाता येतं, प्राणलिंगातून शरणस्थलात कसं जाता येतं आणि शरणस्थलातून ऐक्यस्थलात कसं समावता येतं, हे गुरुचरणाजवळ बसून आपलं मीपणा त्यांच्या चरणी समर्पित केल्यानंतर परमपूज्य गुरु माऊलीच्या कृपेने जीवाचा शिव करण्याची साधना परमपूज्य गुरु माऊली आपल्याला कृपेनं देतात. ती कृपा तुम्ही आम्ही सर्वांनी संपादन करावी आणि अलभ्य असा नरदेह मिळालेला आहे त्याचं सार्थक करून घ्यावं. ओम शांती शांती शांती.